काही वर्षांपूर्वी केलेला एक चुकीचा खेळ आजही कुणीतरी खेळतोय. पण कोण आहे तो सावलीतला शत्रू? काही सत्य अशी असतात जी कितीही वर्ष लपवून ठेवली तरी एक ना एक दिवस समोर येण्यासाठी तडफडतच असतात. आणि जेव्हा ती समोर येतात ना, तेव्हा फक्त गुपित उघड होत नाही, तर अनेक नात्यांचा, विश्वासाचा आणि आठवणीचा पाया सुद्धा हादरून जातो. तुमचं आवडतं चॅनल #CR कथामधून मी रायटर चारू तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे दिलकशी भाग 97. या भागात आपण पाहणार आहोत लक्ष्मीबाई शांतपणे त्या झाडाखाली बसल्या होत्या, पण त्यांच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. भूतकाळाच्या सावल्या आज पुन्हा त्यांच्या समोर उभ्या राहणार होत्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची. अरे वा, मोठ्या मॅडम तुम्ही? त्यांना चालत येताना बघून मीना पळतच त्यांच्या जवळ आली. हो, इकडच्या बाजूला थोडं काम होतं, तर म्हटलं आश्रमातही फेरफटका मारून यावा. आज नाही का आश्रमातल्या मुलांना शिकवायचं काम? आज सुट्टी आहे का त्यांना? लक्ष्मीबाईंनी आजूबाजूला बघत विचारलं, कारण तिथे फक्त काम करणारे लोकच काय ते दिसत होते. नाही, ते फक्त सुट्टीच्या दिवशी येऊन बसतात. आज त्यांच्या शाळेचा दिवस, तर ते शाळेत गेले आहेत. तिने सुद्धा चालता चालता त्यांना उत्तर दिलं. बरं, ठीक आहे. आम्ही तुम्हा दोघींची ओळख करून देतो. उर्मिला ही मीना आणि मीना ही उर्मिला. लक्ष्मीबाई म्हणाल्या तसं मीनाने उर्मिलाला बघून नमस्कार केला, पण उर्मिलाने मात्र प्रत्युत्तरात एक साधी स्माईलही दिली नाही. उर्मिला, तुम्ही मीना सोबत जा आणि त्या फळबागेतला जोही हिशोब आहे तो पहिले बघून घ्या आणि मग आम्हाला दाखवायला घेऊन या. तोपर्यंत आम्ही इथेच झाडाखाली बसतो. लक्ष्मीबाईंनी सांगताच उर्मिलाचा चेहरा गंभीर झाला आणि ती त्यांना म्हणाली, मालकीनबाई, तो हिशोब थोडासा थोडीच आहे. केवढा हिशोब आहे तो. 2 दिवसाचा हिशोब करायचं म्हटलं तरी मला इथे संध्याकाळ होऊन जाईल. त्यापेक्षा आपण सगळा हिशोब घरीच घेऊ. तुम्हाला काय आम्ही वेड्या वाटतो आहोत का? मागचा हिशोब बघायला सांगू तर? आम्ही तुम्हाला फक्त आजचा हिशोब बघायला सांगितला, आणि ते सुद्धा आज कोणता माल निघाला, किती माल निघाला आणि तो कुठे पाठवला जाणार आहे, त्याचा भाव काय ठरवला जात आहे, त्याच्यातला टिकाऊ किती आणि नासका किती, हा सगळा हिशोब बघायला लावला. पैशाचा हिशोब नाही. आणि सगळेच काम काही बंगल्यात राहून होत नसतात. काही कामांना स्वतःही मातीत उतरावं लागतं. आम्ही स्वतःही कधी उतरायला मागे पुढे बघत नाही. मग तुम्ही आम्हाला नाही कसं काय म्हणतात? लक्ष्मीबाई तिच्यावर खवळल्या. तसं तिने तिचं नाक वर ओढलं आणि ती बागेकडे चालायला लागली. मोठ्या मॅडम, तुम्ही नाराज होणार नसाल तर मी तुम्हाला आता इथे बसून सुद्धा सगळा हिशोब सांगू शकतो, कारण सकाळपासून एवढा वेळ मी तिथेच होती. तिला जाताना बघून मीना म्हणाली. तसं लक्ष्मीबाई चेहऱ्यावर एक सौम्य स्माईल आणत तिला म्हणाल्या, नाही, तुम्ही फक्त एक काम करा. तुम्ही फक्त उर्मिलाला हिशोबात मदत करू नका. त्यांचा जास्तीत जास्त वेळ तिथे कसा जाईल ते बघा, आणि आमच्यासाठी मात्र इथे कुठेतरी एकांतात बैठकीची व्यवस्था करून द्या, जिथे आम्हाला कुणी त्रास देणार नाही. लक्ष्मीबाईंनी असं सांगताच मीनाने त्यांना होकार दिला आणि ती लगेच त्यांची व्यवस्था करायला गेली. या पटवर्धन, बसा. आज काय महत्वाची बातमी सांगायची आहे, ज्याकरता तुम्ही आम्हाला स्वतः भेटायला बोलवलं? 2 दिवसापूर्वी ध्रुवने सांगितलेली ऍक्सिडेंटची बातमी वास्तविक बघता लक्ष्मीबाईंना पहिलेपासूनच माहित होती. पण त्या ऍक्सिडेंटमध्ये उडालेले रक्ताचे शिंतोडे त्यांच्या कपड्यांवर लागले आहेत, हे मात्र त्यांच्यासाठी नवीन होतं.
पण अजूनही त्या शांत राहून त्या दिवसाची वाट बघणार होत्या, ज्या दिवशी त्यांच्यासमोर संपूर्ण गोष्टीचा खुलासा होईल. हो, सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला या माणसाविषयी मला आतापर्यंत मिळालेली माहिती सांगतो. असं म्हणत पटवर्धनने गणपतरावांचा फोटो लक्ष्मीबाईंच्या पुढे धरला. या माणसाने तुमच्या डोळ्यावरती इमानदारीची पट्टी बांधून बक्कळ पैसा कमवला आहे, पण त्यातला अर्धा पैसा तर त्याच्या मुलाने पाण्यासारखा त्याच्या व्यसनावर मागे खर्च केला. तरी सुद्धा आज या माणसाकडे एवढा पैसा आहे की नांदेडला तुमच्या खालोखाल त्याचंच नाव घेतलं जाईल. पटवर्धन सांगत होता आणि लक्ष्मीबाई त्या फोटोला एकटक बघत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. बरं, हा सगळा विषय तर पैशाचा झाला. आता आपण बोलूया तुमच्या मोबाईल बद्दल. त्यांनी काही मोबाईल कंपनीचे डॉक्युमेंट लक्ष्मीबाईंच्या पुढे ठेवले. तुम्ही एका काळच्या नांदेडच्या सर्व्या होत्या. आजही नांदेड मधले लोक तुम्हाला फार मानतात. एवढंच नाही तर त्यांच्या घरातल्या छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टीही ते तुमच्यापर्यंत घेऊन येतात. तुम्ही सुद्धा नांदेडच्या जनतेवर, घरच्या लोकांवर करतात त्याप्रमाणेच प्रेम केलं आहे. त्याचाच हा सगळा परिणाम समजा. मग एवढ्या मोठ्या व्यक्तीला मोबाईल कंपनीकडून जे सिम मिळतं ते सुद्धा तेवढंच प्रायव्हेट आणि सिक्युअर असतं. पण तुमचं सिम प्रायव्हेट आणि सिक्युअर आहे असं फक्त तुम्हाला आणि कंपनीला वाटतं. खरं तर असं आहे की 35 वर्षापूर्वी तुमच्याकडून कंपनीत एक अर्ज गेला, ज्या अर्जानुसार तुमचं सिमचं क्लोन बनवण्यात आलं. क्लोन म्हणजे एक डुप्लिकेट सिम. म्हणजे तुमचा मोबाईल तर तुम्ही वापराल, पण त्या मोबाईलचं ते डुप्लिकेट सिम वापरून कोणीही तुमच्या नावाने फोन किंवा मेसेज करू शकेल. इतकंच नाही तर त्या डुप्लिकेट सिम वरून केलेला फोन किंवा मेसेज तुमच्या ह्या ओरिजिनल सिम वर दिसणारही नाही. पण जर तुमच्या नंबरचा रेकॉर्ड काढायला गेलं तर कंपनी मात्र संपूर्ण रेकॉर्ड तुमच्याच कडून गेला आहे असं दाखवेल, कारण या सिमचा क्लोन तुमच्याच अर्जावर तयार झाला आहे. पटवर्धन म्हणाले. तसं लक्ष्मीबाईंना ध्रुवचं बोलणं आठवलं की त्या दिवशी कनकवर झालेल्या हमल्यानंतर ध्रुवने लक्ष्मीबाईंनी फोन केल्याचं म्हटलं होतं. पण मग आवाजाचं काय, हा प्रश्न त्या विचारणारच होत्या की पटवर्धन पुढे बोलू लागले. आम्हाला सुद्धा 35 वर्षापूर्वीचा अर्ज शोधायला खूप दिवस लागून गेले. आणि राहिली गोष्ट आवाजाची, तर मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. असं म्हणत पटवर्धनांनी त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल काढला आणि त्यावर कोणतं तरी ऍप उघडत त्या ऍप मध्ये काहीतरी शब्द बोलले. नंतर तो मोबाईल त्यांनी लक्ष्मीबाईं पुढे धरला आणि त्यांना फक्त नमस्कार म्हणायला लावला. लक्ष्मीबाईंचं बोलून झालं तसं त्यांनी पुन्हा त्या ऍप मध्ये काहीतरी बटन दाबलं आणि मग थोडा वेळ पूर्वी ते जे काही शब्द त्या ऍप मध्ये बोलले होते ते त्यांनी लक्ष्मीबाईंच्या आवाजात लक्ष्मीबाईंना ऐकवले. हो, पण पूर्वी तर काही अँड्रॉइड फोन किंवा अशा प्रकारचे ऍप नव्हते. मग त्यावेळेस आमच्या आवाजात बोललेले समोरच्याला ऐकवणे कसं शक्य झालं असेल? त्यासाठी समोरच्याला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल. अशक्य असं काही नव्हतं, पण हे सगळं तुमच्या जवळच्या व्यक्तीशिवाय कोणी करूही शकलं नसतं. म्हणजे बघा, त्या व्यक्तीला सारखं तुमचं बोललेलं वाक्य रेकॉर्ड करावे लागले असते आणि मग ते रेकॉर्ड केलेल्या वाक्यातून त्याला हवे असलेले शब्द निवडून काढत त्याला ते वाक्य बनवावं लागलं असेल. आणि हे सगळं करण्यासाठी त्या व्यक्तीला सारखं तुमच्या आजूबाजूला राहावं लागलं असेल. त्यामुळे मला शंका आहे की या फोटोमध्ये जी व्यक्ती दिसते आहे तीच व्यक्ती हे सगळं काम केलं असेल.
पण ही मला फक्त शंका आहे. त्याबद्दल मला अजून पुरावा मिळालेला नाही. आता मात्र लक्ष्मीबाई चिडल्या. किती दिवस झाले तुम्ही फक्त तुमच्या शंका आम्हाला सांगता आहात, पुरावे कधी देणार? तुम्हाला माहित आहे, नांदेडचा कितीतरी करोडो रुपयांचा कारभार सोडून आम्ही इथे रिकाम्या हाती बसलो आहोत, फक्त तुमच्याकडून येणाऱ्या पुराव्यांची वाट बघत. लक्ष्मीबाई ओरडला. तसं पटवर्धनाने त्याची मान खाली घातली, कारण त्याचं म्हणणंही बरोबर होतं. खूप दिवस या सर्व गोष्टींमध्ये लागून गेले होते, पण तेही काय करणार? या गोष्टी जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीपासून उकरून काढायच्या होत्या, त्यामुळे त्याला वेळ लागणारच. हे बघा, मला मान्य आहे की वेळ लागतो आहे, पण एक एक गुप्ती मोकळी करायला वेळ तर जाईल ना. मी जर फक्त थूक लावून चिपकवल्यासारखं काम केलं तर ते काम तुम्हाला चालणार आहे का? नाही ना. मग आणि मी या ज्या काही शंका तुम्हाला सांगतो आहे त्या 100% खऱ्या ठरणार आहेत. फक्त माझ्या हातात ठोस पुरावे लागू द्या. मी या क्षेत्रात फार वर्षापासून काम करणाऱ्या अनुभवी लोकांना तुमच्या या कामासाठी लावलं आहे. मला त्या सर्व लोकांच्या अनुभवावरती पूर्ण विश्वास आहे. बरं, ठीक आहे. अजून त्या ऍक्सिडेंट बद्दल काय? आणि तुम्ही गजेंद्रच्या ऍक्सिडेंटचा पण तपास करत आहात असं समजलं आम्हाला. लक्ष्मीबाईंना पटवर्धनवर विश्वास नव्हता असं नव्हतं, पण त्या आता जास्त वेळही देऊ शकत नव्हत्या. त्या ऍक्सिडेंट बद्दल तर एवढी माहिती मिळाली नाही, पण हे बघा, असं म्हणत त्यांनी अजून काही फोटो लक्ष्मीबाईंच्या पुढे ठेवले. त्यातल्या एका फोटोमध्ये जमिनीवर चालून गेलेल्या ट्रकच्या टायरचे निशाण दिसत होते, तर एका साईडला पांढऱ्या रंगाचं काहीतरी पडल्यासारखं अंधारात दिसत होतं. हा फोटो त्या स्पॉटच्या ठिकाणाचा आहे जिथे किल्लेदारांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यांच्या गाडीला एका ट्रकची जोरात धडक झाल्याने त्यांची गाडी खाली खोल दरीत पडली. त्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर तो ट्रक तिथून निघून गेले, जो परत सापडलाच नाही. मला हा फोटो पोलीस इन्व्हेस्टिगेशनच्या फाईल मधून मिळाला आहे. या फोटोत हे जे पांढऱ्या रंगासारखे दिसत आहे ती एक प्रकारची माती आहे, जी हरियाणा जवळच्या जंगलात दुर्मिळ पद्धतीने मिळते, जिचा तपास सहसा कुणाला नाही. आणि ती माती तिथून बाहेर काढणं हे गैरकानूनी आहे. मग आम्ही तपास केला, ती माती कोणी आणली असेल? त्या व्यक्तीचा तर तो पहिले ट्रक चालवायचा हे समजलं, पण त्यासोबत हे सुद्धा समजलं की त्या ट्रक ड्रायव्हर सोबत किल्लेदार सरांच्या ऍक्सिडेंट झाला त्या काळात गणपतरावांच्या बऱ्याच भेटीगाठी होत होत्या. लक्ष्मीबाईंची तर आता पुढे काय ऐकायला मिळणार हा विचार करूनच धडधड वाटली. गणपतराव आणि त्या ट्रक ड्रायव्हरच्या भेटीचा एक पुरावा माझ्याकडे आहे, असं म्हणत त्यांनी अजून एक फोटो लक्ष्मीबाईंच्या हातात ठेवला. ज्या फोटोमध्ये गणपतराव एका धाब्यासारख्या ठिकाणी बसले होते आणि त्यांच्या समोर एक लुंगी बन्यांवर माणूस बसला होता. हा तो ट्रक ड्रायव्हर आहे जो ती माती त्या जंगलातून आधी बाहेर काढायचा, पण आता त्याने हे काम बंद करून दिलं आहे. तर हा माणूस गणपतरावांसोबत मिळाला आहे हे तर आमच्या टीमला माहित आहे, पण याच माणसाने किल्लेदार सरांचा ऍक्सिडेंट केला याची कबुली घ्यायची राहिली आहे. पटवर्धनांनी अजून काही फोटो आणि डॉक्युमेंट पुरावे म्हणून लक्ष्मीबाईंना दाखवले. त्यानंतर ते दिलेले सर्व कागदपत्र त्यांनी पुन्हा स्वतःजवळ ठेवून घेतले आणि लक्ष्मीबाईंना नमस्कार करत तिथून निघून गेले. आम्ही इतकी वर्ष ज्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्यानेच आमच्या गजेंद्रना, हे विठ्ठला. लक्ष्मीबाईंच्या छातीमध्ये हलकच दुखायला लागलं.
तसं त्यांनी डोळे बंद करत विठ्ठलाचा धावा केला आणि एका हाताने त्यांची छाती दाबून धरली. खरंच हे सगळं फक्त अपघात आहे का, की कोणीतरी खूप विचार करून खेळलेला खेळ? लक्ष्मीबाईंच्या भूतकाळात असं काय घडलं होतं ज्याची सावली आजपर्यंत त्यांचा पाठलाग करते? तो क्लोन सिम वापरणारा व्यक्ती कोण आहे? तो इतक्या जवळचा आहे की प्रत्येक हालचाल त्याला आधीच कळते. गजेंद्रच्या अपघातामागचं खरं कारण काय आहे? सगळ्यात मोठा प्रश्न, लक्ष्मीबाईंच्या आयुष्यातला खरा शत्रू कोण आहे? तुमचं मत नक्की कळवा. तुमच्या मते या सगळ्यांमागे कोण असू शकतं? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच सस्पेन्सने भरलेल्या भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.